लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनदर्शिकेचे लोकार्पण व रक्तदान शिबिर। प्रथमच तालुका वकील संघातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन व रक्तदान। औरंगाबादच्या फुलंब्री न्यायालयात तालुका वकील संघाच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ विधिज्ञ श्री त्र्यंबकराव शिरसाट यांच्या हस्ते व फुलंब्री न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती व्ही राव जडेजा, न्यायाधीश DS देवरे यांच्या उपस्थितीत तालुका वकील संघाच्या दिनदर्शिकेचे प्रथमच लोकार्पण करण्यात आले। तसेच प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत अध्यक्ष तथा विशेष सरकारी वकील सुदेश त्र्यंबकराव शिरसाट, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल गंगावणे, ॲडव्होकेट उदय देशमुख, ॲडव्होकेट संगीता हिवराळे, ॲडव्होकेट NB सोनावणे, ॲडव्होकेट VD डांगे, ॲडव्होकेट MG पाटील, ॲडव्होकेट सोमीनाथ गायकवाड, AS कापरे, ॲडव्होकेट समाधान जंगले, ॲडव्होकेट संतोष पाथरीकर, ॲडव्होकेट AD लहाने, ॲडव्होकेट विजय सुरडकर, ॲडव्होकेट गजानन व्यवहारे, सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट रामेकर, ॲडव्होकेट विजय धम्वट, तसेच ॲडव्होकेट RS काझी, ॲडव्होकेट शहबाज शेख, ॲडव्होकेट सचिन व्यवहारे, ॲडव्होकेट भरत भिलवडे, ॲडव्होकेट सुरेश फुके, ॲडव्होकेट शैलेश आरग, ॲडव्होकेट योगेश चव्हाण, ॲडव्होकेट आदिल शेख व इतर विधिज्ञ उपस्थित होते। फुलंब्री बारने यावर्षी असा निर्णय घेतला की फुलंब्रीचे देखील एक वेगळं अस्तित्व आहे। तर आमच्या वकील संघाचं नावलौकिक व्हावं आणि लोकांना आमचा वकील संघ कळावा या माध्यमातून फुलंब्री तालुका आता संपूर्ण जिल्हाभर कॅलेंडर पूर्ण आहे। तर आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी फुलंब्री न्यायालयाचे प्रमुख किंवा न्यायाधीश आदरणीय वाघेरे मॅडम यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। तालुका वकील संघ पदाधिकारी आणि सदस्य आणि वकील, सर्वप्रथम मला एक वेगळा जीवनामध्ये प्रसंग येतो तसा आजचा प्रसंग मला एक वेगळा स्मरणात राहील आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असं भास होतं। कारण तुम्हाला कुणालाही विसरत असणार नाही। सुट्टीच्या दिवशी विद्यार्थी अवस्थेमध्ये इतर ढोरं घेऊन आपली चारायला यायचं, कारण आमचं शेत इथं बाजूला आहे, तिथं आणायचं म्हणजे कुठे परिसर गायला नाही आणि तिथं आज एवढा विकास झाला। आमची 2-3 मंडळी मुद्दा म्हणली, कारण आमची एक टीम अशी आमच्या अगोदरचे जे शिकले ते वैयक्तिक त्याने गाव सोडलं आणि आपल्याकडे नोकरी वगैरे, पण एक टीम आमची अशी तयार झाली की शिक्षणही घेतलं परंतु गावाची काळजी घेतली, नागरिकांची काळजी घेतली, शेतकऱ्यांची काळजी घेतली आणि हा भाग त्यातला दिसतो ही डेव्हलपमेंट आहे। कारण अंतुलेश साहेब CM असताना आम्ही मंडळीनं तालुक्याचा प्रस्ताव केला, हे चित्र बदललं कसं आहे 2-3 वाक्यात। नंतर मुंडे साहेब डेप्युटी CM असताना आपल्या शहरामध्ये मीडियम प्रकल्प तयार झाला, तर त्याच्या भूमिपूजनासाठी ते आले आणि सगळ्यात जास्त जमीन तुम्ही देताय स्वखुशीनं, म्हणून त्यांनी माझा त्या कार्यक्रमात सत्कार केला। आणि अंतुले साहेबाच्या काळामध्ये तुम्हाला काय पाहिजे, मी सगळं सहकार्य केलं। अंतुले साहेबाच्या काळामध्ये जो प्रस्ताव तालुक्याचा गेला होता तर त्याला त्या तलावाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मुंडे साहेब आले आणि त्यांनी त्यांच्या संदर्भात सांगितलं की 20 वर्षापासून असा प्रस्ताव त्यांचा आणि त्याला मान्यता द्या, काय हे म्हटलं तर मग काहीतरी मागितलं पाहिजे, मग तालुका मागितला
त्याने खरोखर 15 दिवसामध्ये ऑर्डिनन्स दिला. तालुका झाला, कारखाना, साखर कारखाना उभा राहिला आणि मार्केट उभं राहिलं. तालुका झाला, तालुका पातळीचे सर्व ऑफिसेस त्या 250 एकरच्या प्रशस्त रानामध्ये, इथं आम्ही गुरं चालायचो. तिथं एक स्वप्नामध्ये स्वप्ननगरी निर्माण होईल त्याप्रमाणे इथं विकास गंगा इथं आली आणि तुमच्या सगळ्यांचं जीवन सार्थकी झालं. ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले 50 वर्षापूर्वी, परंतु नोकरीच्या मागे न लागता लंबरीच्या परिसराचा विकास कसा होईल या माध्यमातून तालुका साखर कारखाना उभं करणं, शेतकऱ्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत करेल, कारण शेतकरी कुटुंबातले आम्ही झाले. त्या माध्यमातून गावची सोसायटी असेल, विकास बँक असेल, सहकारी बँक असेल, तर इफकोच्या डायरेक्टर पदावर शेतकऱ्यांच्या संस्थावर काम करत असताना अनुभव आला. शिक्षक मॅडमला विचारलं तर मी सांगितलं मी शिक्षक होतो, 5 वर्ष शिक्षकी पेशा केला, लॉ कम्प्लीट केलं शिक्षकी पेशा करताना, 10 वर्ष वकील व्यवसाय केला, पण रमलो नाही वकील व्यवसाय. आज आईवडिलांचा मोठा मुलगा, लहान भावंडांची काळजी घेतली पाहिजे. आईवडील थकले, त्यांच्या जबाबदाऱ्या आपण सांभाळल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकरी कुटुंबात जन्मून मग त्या वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या संस्थांवर काम करत असताना आज हे चित्र मला बघायला मिळालं. म्हणून रात्री रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.